पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना असो किंवा आपल्याकडे मत मागण्यासाठी येत असो, नवीन आघाड्या करताना असो, एक वाक्य हमखास बोलतात, आम्ही हे करतोय ते विकासासाठी. आपला विकास किती होतोय ते आपल्या समोर आहे, पण त्यांचा विकास किती झालेला आहे 5 वर्षामध्ये हे सुद्धा निवडणुकीला उभं राहताना त्यांना द्यावं लागलेलं ॲफिडेव्हिट म्हणून समोर येत आहे. बघूया कोणाचा किती 5 वर्षामध्ये विकास झालेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर या सगळ्यामध्ये आपण बघतोय की हे जे सगळे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची ही नदी समाधान सरवणकर यांची एकूण संपत्ती 46.59 कोटी आहे. 2017 मध्ये 9.43 कोटी होती. बरीच वाढ झालेली आहे, बराच विकास झाला. 9 वर्षामध्ये 37 कोटींचा विकास झाला. श्रद्धा जाधवांची संपत्ती जी 46 कोटी आहे, 24ला 44 होती, वर्षभरात 2 कोटींची वाढ झाली. विशाखा राऊत यांची एकूण संपत्ती 21 कोटी 83 लाख इतकी आहे. 17 मध्ये ती 14 कोटी 37 लाख होती, 7 कोटींची वाढ झाली. यामिनी जाधवांच्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे 4 कोटींची. 2024 मध्ये 10.10 कोटी होती. तर नील सोमयांची संपत्ती 9 कोटी होती, 9 कोटी आहे. 2017 मध्ये ती 1.99 कोटी होती. 9 वर्षामध्ये 7 कोटींनी ती वाढलेली. तेजस्वी घोसाळकर यांची एकूण संपत्ती 5 कोटी रुपये आहे. 17 मध्ये 25 लाख रुपये होती. 9 वर्षात ती 4 कोटी 75 लाख झाली. किशोरी पेडणेकरांची एकूण संपत्ती 5.26 कोटी आहे. 2017 मध्ये 1 कोटी 61 लाख होती. 9 वर्षात 3.65 कोटी रुपये ती वाढली. रवी राजा जे विरोधी पक्ष नेते सुद्धा राहिले, एकूण संपत्ती 10.12 कोटी आहे. 2017 मध्ये 5.12 होती, ती आता 9 वर्षामध्ये 5 कोटी रुपये. मिलिंद वैद्य यांची एकूण संपत्ती 13.39 कोटी आहे. 2017 मध्ये 2.14 कोटी होती, वाढ झाली. 9 वर्षामध्ये 11.25 कोटी. शैलेश फणसेंची संपत्ती 25 कोटी रुपये आहे. दीप्ती वायकर यांची एकूण संपत्ती 22.1 कोटी रुपये आहे. यशवंत किल्लेदार यांची एकूण संपत्ती 7.5 कोटी आहे. प्रभाकर शिंदेची एकूण संपत्ती 17.63 कोटी आहे. आज जे काही ॲफिडेव्हिट असतं ह्या वाईट इन्कम असतं. हे काय काही लोक आपण बघितलं असाल इथे करोडोंच्या गाड्या वापरतात, पण त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये आपण बघितलं की एकही गाडी नसते. जे आहे ते सत्य जे आहे ते आहे. आज आपण GST भरतो, टॅक्स भरतो, आपण मेहनत करतो, आपण काम करतो, माझे व्यवसाय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीतनं बघा राजकारणात आलं म्हणजे फक्त काही खंडणी घेऊन की आजकालचं जे काही की राजकारणात येऊन पैसे कमवावे असं नाही. आम्ही ऑलरेडी माझी 2017ला देखील माझे ॲसेट्स तेवढेच होते आणि आत्ता देखील आहे. 8 वर्षाचा कालावधी गेलेला